नमस्कार मंडळी. एका वर्षात कोणती धार्मिक कार्ये करावीत, शास्त्रानुसार त्यांचा क्रम कसा असावा हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ तयार करत आहे. सर्वप्रथम इथे कोणतं वर्ष अपेक्षित आहे त्याबाबत मी बोलतो. इथे हिंदू नववर्ष ज्याला संवत्सर असं म्हणतात ते अपेक्षित आहे. इंग्रजी नवीन वर्ष नव्हे. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर नव्हे, तर चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा ते फाल्गुन अमावास्या हे वर्ष इथे अपेक्षित आहे. त्या वर्षाच्या अनुषंगानेच मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. एका वर्षात मुंज किंवा विवाह झाल्यानंतर शास्त्रानुसार वास्तुशांत करणं हे योग्य नाही. संवत्सर भेदाने हे करता येते. म्हणजेच समजा फाल्गुन महिन्यात मुंज किंवा लग्न झालं तर तुम्ही चैत्र महिन्यात जेव्हा संवत्सर बदलतो तेव्हा वास्तुशांत करू शकता. परंतु एका संवत्सरात करणं हे योग्य नाही. शास्त्रानुसार ह्या तीनही कार्य म्हणजे वास्तुशांत, मुंज आणि विवाह ह्या तीनही कार्यांचा क्रम हा शास्त्रानुसार एका संवत्सरात जर तुम्हाला तीनही कार्य करायची असतील तर प्रथम वास्तुशांत करावी, त्यानंतर मुंज करावी आणि त्याच्यानंतर विवाह करावा. अशा क्रमाने ही कार्य केल्यास ती शास्त्रोक्त पद्धत आहे. उलट क्रमाने करू नये. म्हणजेच लग्नानंतर मुंज किंवा वास्तुशांत करू नये. आई वडील यांच्या निधनानंतर 1 वर्षाच्या आत मंगल कार्य करू नये. ते शास्त्रानुसार योग्य नाही. नीट लक्ष द्या. आई वडील यांच्या निधनानंतर 1 वर्षाच्या आत कुठलंही मंगल कार्य म्हणजे वास्तुशांत, मुंज, विवाह ही मंगल कार्यामध्ये येतात. ह्यापैकी कुठलंही मंगल कार्य वर्षाच्या आत करणं हे शास्त्रानुसार योग्य नाही. तसेच आई किंवा वडिलांच्या निधनानंतर पुढे 3 वर्ष मंगल कार्य करता येत नाही. ही चुकीची प्रथा आहे. ह्याला कुठलाही शास्त्राधार नाही. योगायोगाने समजा आई किंवा वडिलांच्या निधनानंतर घरातील व्यक्तीचा विवाह जमल्यास मासिक श्राद्ध करून तुम्ही 1 वर्षाच्या आत विवाह करू शकता. मात्र बाकीची कार्य करता येत नाहीत. ती वर्ष झाल्यानंतरच करू शकता. घरातील एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर 1 वर्षाच्या आत तुम्ही नेहमीचे कुलधर्म, कुलाचार, गुढी उभारणे, गौरी गणपती, महालक्ष्मी उभी करणे, नवरात्र, दिवाळीतील लक्ष्मीपूजन इत्यादी, तसेच हरितालिका, मंगळागौरी इत्यादी व्रतांचे पूजन नेहमीप्रमाणेच करू शकता. त्यात कुठलाही बदल करण्याची आवश्यकता नाही. म्हणजेच एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर निधन होण्यापूर्वी जी कामं तुम्ही करत होतात ती सर्व प्रकारची धार्मिक कार्य निधन झाल्यानंतर देखील करायची आहेतच. परंतु आपल्या घरातील व्यक्तीचे निधन झाल्यामुळे फक्त रोषणाई आणि समारंभपूर्वक म्हणजे डामडोल करू नये. अगदी श्राद्ध, महालय, पक्ष देखील करता येतात. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करा.